एवढे विमानतळ असताना अजून विमानतळ कशाला? पैसा आपल्या सगळ्यांचा आहे. शर्मिला ठाकरे यांचे सरकारला सवाल. नव्या विमानतळ प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एवढी विमानतळ असताना अजून विमानतळ बांधताय कशाला? पैसा आपल्या सगळ्यांचा आहे, असे म्हणत त्यांनी सार्वजनिक निधीच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. आधीच अस्तित्वात असलेल्या विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर होत आहे का याचा विचार होणे गरजेचे असल्याचंही त्यांनी नमूद केलं. विकास कामे करताना जनतेच्या पैशाचा योग्य आणि पारदर्शक वापर व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळामधील चर्चेला उधाण आलं असून नव्या पायाभूत प्रकल्पांच्या गरज आणि प्राधान्यक्रमाबाबत विविध मतप्रवाह समोर येत आहेत. एक एअरपोर्ट बांधायचं असेल तर साधारण मला एवढं नॉलेज नाही, पण तुम्ही सांगा 40 ते 50,000 कोटी खर्च येतो जमिनीपासून. आता इथे नवी मुंबईला एअरपोर्ट झालाय, आता परत पुरंदरला एअरपोर्ट करतायत, पुण्याला एअरपोर्ट आहे. एवढी हवाई दळणवळण कुठे चालू आहे? म्हणजे एअरपोर्ट 50,000 कोटी खर्च करून बांधायचे, एखाद दोन विमानं उतरवायचे आणि बंद करायचे. बरं, तो मला सांगतोय की आम्ही चिप्पीचा एअरपोर्ट सगळी विमानं फुल जात आहेत. म्हणजे असं नाही की तिथे विमानं जात नाहीत किंवा रिकामी जात आहेत, पण तरी सुद्धा बांधला बंद केला कारण गोव्याचं टुरिझमचे लोक कमी झाले. मग तुम्ही बांधताय कशाला? हे पैसे आपले आहेत सगळ्यांचे.